हॅलो एव्हरीवन, प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण थंडीच्या दिवसामध्ये मिळणाऱ्या ताज्या ताज्या हिरव्या मटरची कचोरी कशी बनवायची ते बघूया. सर्वप्रथम 1 वाटी गव्हाचे पीठ व 1 वाटी मैदा हे दोन्ही पीठ मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ते मिक्स करावे व त्यानंतर छोटे 4 ते 5 चम्मच तेल गरम करून ते त्या पिठावर टाकून ते हाताने चांगले चोळून घेऊन त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून त्याचा घट्ट गोळा भिजवावा. गोळा भिजवल्यानंतर त्यावर एखादा नरम कपडा झाकण ठेवून अर्धा तास तो गोळा मुरू द्यावा. आता पीठ मुरेपर्यंत आपण कचोरीचे सारण तयार करूया. 1 मोठी वाटी ताजे हिरवे वाटाणे घेऊन ते कढईमध्ये टाकून त्यावर थोडे तेल टाकून भाजून घ्यावे. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीनुसार हिरव्या मिरच्या व 1 अद्रकचा तुकडा बारीक करून घ्यावे आणि नंतर मटर थंड झाले की ते पण मिक्सरमध्ये बारीक करावे. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडे तेल टाकून ते गरम झाले की बारीक केलेली हिरवी मिरची व अद्रक टाकून ते गॅसच्या मंद आचेवर चांगले भाजून घेऊन त्यामध्ये नंतर थोडा हिंग, जिरेपूड, शोपपूड व धनेपूड टाकून ते मिक्स करून त्यामध्ये बारीक केलेले मटर टाकून मिक्स करून व चवीनुसार मीठ व कोथिंबीर टाकून परत एकदा चांगले मिक्स करून 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी आणि एक वाफ आल्यानंतर गॅस बंद करून सारण थंड होण्यासाठी ठेवावे. सारण थंड झाल्यानंतर भिजवलेला मैदा परत एकदा चांगला चुरून घ्यावा आणि नंतर मैद्याचा छोटासा गोळा करून हाताने त्याची चपाती तयार करून त्यामध्ये तयार केलेले सारण भरून त्याची हाताने चापट कचोरी तयार करायची. नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये कचोरी तळण्यासाठी तेल टाकून ते गरम करून त्याच्यात एक कचोरी टाकून गॅसच्या मध्यम आचेवर तळून घ्यावे. आणि हो, एक लक्षात घ्या, कचोरी तळताना तेल जास्त गरम पण नको किंवा जास्त थंडही नको. जर जास्त गरम असेल तर ती कचोरी आतून कच्ची राहील व त्याला कुरकुरीतपणा येणार नाही. अशा प्रकारे मस्त अशी टेस्टी कचोरी तयार आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही केलेल्या मटर कचोऱ्या कशा झाल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.